नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर, के सागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. पुस्तकांशी तोंड ओळख म्हणजे बुक रिव्ह्यू यामध्ये आपण आज पाहणार आहोत ज्या परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहेत, अनेक जण भरत आहेत अशी ही परीक्षा म्हणजे ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गतली याच्यातले जे काही अभ्यासक्रमानुसार जे काही विशिष्ट घटक आहेत की ज्यामुळे ही परीक्षा वेगळी बनते त्या घटकांना न्याय देणारा हा एक संदर्भ आहे मित्रांनो. तर आपलं पॉलिटी ऑफ इंडिया हे पुस्तक आलेलं आहे, त्याच्यातली उद्धृत केलेली माहिती आहे. मसुदा समितीची संरचना कशी आहे त्या पद्धतीचे. तर चला आपण या पुस्तकाचं पाहूया. या पुस्तकाचे लेखक आहेत के सागर सर स्वतः. या पुस्तकामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पुस्तकामध्ये आपल्याला काय पाहता येईल तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना काय, बालकांशी निगडीत कायदे कोणते, महिला विकास व संबंधित कायदे, पोषण अभियान व गृहविज्ञान, संगणकासहित माहिती संज्ञापन तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञानाच्या अनुषंगाने निगडीत विषय. तर याच्यात समाविष्ट घटक आपण एकदा जस्ट पाहूया आणि पुढे जाऊया. समाजशास्त्र, मानसशास्त्र, माहिती संज्ञापन तंत्रज्ञान, समाजकार्य, भारतीय राज्यघटना, पंचायत भौतिक रसायन आणि जीवशास्त्र, मानवी हक्क, महिला विकास कायदे, बाल विकास आणि कायदे, गृहविज्ञान आणि महिला व बाल विकास. आता मित्रांनो ॲक्च्युली काय आहे की ही 200 मार्कांची परीक्षा आहे. याच्यात मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान हे आहेतच, पण याचबरोबर यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे हा विभाग 40 मार्काला आहे. पोषण अभियान हा 20 मार्काला आहे आणि संगणक ज्ञान हे 20 गुणांना आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये या पुस्तकात आपण एक विशिष्ट अभ्यासक्रम असा याच्यात ॲड होतोय. समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, समाजकार्य असेल, मानवी हक्क असेल, तसेच या पदांशी जे निगडीत अशा ह्या गोष्टी आहेत सगळ्या, मानवी हक्क, समाजकार्य, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि त्याचबरोबर सामान्य विज्ञानातलं भौतिक रसायन आणि जीवशास्त्र आणि राज्यघटना आणि पंचायत राज या पद्धतीने याच्यात आपण समावेश केलेला आहे. तर टोटल हे 80 मार्क आणि सामान्य ज्ञानाचे 20 मार्क असे टोटल हा 100 मार्कांसाठी आपल्याला उपयुक्त असा संदर्भ आहे आउट ऑफ 200 मार्क्स. ठीक आहे, तर याची आपण अभ्यासिका पाहूया. तसंच हे आपलं जे संपूर्ण मराठी महाराष्ट्र शासनाने जे उत्तम पुस्तक शिफारस केलेला संदर्भ आहे त्याच्यातील हे एक पान आहे जस्ट डेमो म्हणून की आपण त्याच्यात म्हण आणि म्हणींचा अर्थ या पद्धतीने दिलेला आहे. तर याची अनुक्रमणिका पाहूया मित्रांनो. तर या अनुक्रमणिकेत पहिला विभाग जो येतोय तो येतोय समाजशास्त्र येतोय. समाजशास्त्र याच्यात आपण मूलभूत संकल्पना पाहत आहोत, सामाजिक संशोधन पद्धती पाहत आहोत, तसेच भारतीय समाजातील स्तरीकरण, सामाजिक परिवर्तन. या पुस्तकाची रचना अशी आहे की ह्या संकल्पना असेल किंवा सामाजिक संशोधन पद्धती असेल किंवा समाजातील स्तरीकरण असेल, सामाजिक परिवर्तन असेल, याला आपण प्रॉपरली या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि प्रत्येक विभाग संपल्यानंतर आपण त्याचे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. तर या पद्धतीने पहिला समाजशास्त्र हा एक विभाग होतोय. दुसरा येतोय मानसशास्त्र, ज्यामध्ये व्याख्या, स्वरूप, व्याप्ती याचा समावेश आहे. त्याच पद्धतीने मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती कशा आहेत, अवधान, अध्ययन, स्मरण व विस्मरण या पद्धतीत. आता तुम्ही म्हणाल तर मानसशास्त्रातील प्रमुख संप्रदाय हा जो विभाग आहे तर याला आपण चार्ट फॉर्ममध्ये दिलेला आहे की म्हणजे याच्यात आपण संप्रदाय व पुरस्कर्ते, त्याचबरोबर याचा कालावधी काय आहे, मुख्य अभ्यास विषयक आणि त्याच्या अभ्यास पद्धती कशी आहेत, त्याच पद्धतीने याच्यातील शिक्षणांची योगदान काय आहे. तर या पद्धतीने याची रचना आहे मित्रांनो. तसेच प्रेरणा, भावना, मानवी वर्तनाचे आधार, मानसशास्त्राची कार्यक्षेत्र. तिसरा येतो तो माहिती संज्ञापन व तंत्रज्ञान. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा परिचय असेल, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची वृद्धी, ई कॉमर्स, ई गव्हर्नन्स, संगणक सुरक्षा, सायबर गुन्हेगारी, संगणक जाळे, केंद्र शासनाचे कार्यक्रम आणि हे सगळी माहिती झाल्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न. या माहितीवरूनही तुम्हाला काही प्रश्न येऊ शकतात, तुम्ही स्वतः फ्रेम करू शकतात, त्याच्यातूनही बनतील. त्याच पद्धतीने या परीक्षेला संभाव्य प्रश्न किंवा इम्पॉर्टंट प्रश्न त्याच पद्धतीने कशा पद्धतीने या प्रश्नांची रचना असेल हे समजण्यासाठी आपण
ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर चौथा विभाग येतो तो म्हणजे समाजकार्य. समाजकार्य म्हणजे समाजकार्याचा ब्रिटनमधील इतिहास, मग भारतातील इतिहास, अमेरिकेतील इतिहास, समाजकार्याचे तत्त्वज्ञान काय, व्यावसायिक समाजकार्य म्हणजे काय, सामाजिक संशोधन काय, म्हणजे आपण याला एक ब्रीफली आपण त्या प्रत्येक विषयाचा या परीक्षेनुसार त्याला जेवढं आवश्यक आहे हा विषय त्या पद्धतीने आपण त्याचा उहापोह केलेला आहे इथे. त्यानंतर पाचवं येते भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज. ठीक आहे, तर यामध्ये भारतीय राज्यघटनाच्या महत्त्वाच्या नोंदी येतील, मूलभूत कर्तव्य येतील, त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वे असतील. तर कोणते कलम, उद्दिष्ट यांना आपण सगळ्यांना आपण चार्टमध्ये केलेलं आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, त्यांचा कालावधी वगैरे ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला याच्यात लागतात, ते महत्त्वाच्या ज्या नोंदी आहेत त्या सगळ्या आपण चार्ट वाईज दिलेल्या आहेत त्याच्यात. त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र. याच्यात रसायन व भौतिकशास्त्राची महत्त्वाची माहिती आहे. प्राणी वनस्पतीशास्त्र आलं, जीवशास्त्रात शरीर आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र. त्यानंतर मानवी हक्क. मानवी हक्कामध्ये मानवी हक्क म्हणजे काय, मानवी हक्कांचा विकास, मानवी हक्क संयुक्त राष्ट्रे, आमसभा आर्थिक व सामाजिक समितीचे कार्य, मानवी हक्कांचा जाहीरनामा, महिला व बालविकासांशी संबंधित महत्त्वाच्या समित्या. आता हा जो आहे गोष्टी तुम्ही पाहत असाल, महिला व बालविकासाशी संबंधित महत्त्वाच्या समित्या अनेक ठिकाणी आपण ह्या चार्ट पद्धतीत दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर या सहस्त्रकातील विकासाची उद्दिष्टे काय आहेत, त्यांची उद्दिष्टे लक्ष दिलेले आहेत. त्याचबरोबर मानव विकास अहवाल 2020 हा पण सुद्धा आपण दिलेला आहे. त्याच्यात आपण काही देशांचे निर्देशांक दिलेले आहे. त्याच पद्धतीने आपण काही देशांचे मूलभूत निर्देशांक सुद्धा दिलेले आहेत. भारतीय राज्यघटना आणि मानवी हक्क काय आहेत, राज्यघटनेतील मानवी हक्क, या पद्धतीने याचा आपण पूर्णतः अभ्यास करत आहोत. ठीक आहे, सहस्त्रकातील उद्दिष्टिके असतील, मानवी विकास अहवाल मी जे म्हटलं तुम्हाला या पद्धतीचे हे, मूलभूत हक्कांचे रक्षण असेल, मानवी हक्क संरक्षण कायदा 1993. म्हणजे आता हे उद्दिष्ट झाले किंवा हे अहवाल झाला, हे आपण डिस्क्रिप्टिव्ह देण्यापेक्षा जिथं आपल्याला वेळ वाचवता येईल तिथं आपण त्यांना चार्ट फॉर्ममध्ये दिलेला आहे किंवा आपण त्यांना फ्लो चार्टमध्ये दिलेला आहे किंवा तक्त्यांमध्ये दिलेला आहे. या पद्धतीने आपण त्यांची रचना केलेली आहे मित्रांनो. मानवी न्यायालय झालं, राज्य मानवी हक्क आयोग झालं, याच्यात पुन्हा मानवी हक्कावर वस्तुनिष्ठ प्रश्न आले. मग महिला विकास आणि कायदे हा एक टॉपिक आहे, महिला विकास आणि कायदे. मग याच्यात प्रास्ताविक काय, महिला हक्क, आंतरराष्ट्रीय संघटना, महिलांचे सबलीकरण, महिलांच्या हक्कासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी, महत्त्वाच्या महिलाभिमुख कायदे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, 1961 हुंडा प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायद्याचे 1986च्या दुरुस्त्या अधिनियम, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. त्यानंतर जे याला महत्त्वाचे जे असे कायदे आहेत महिलांच्या संबंधित त्यांच्या ते सुद्धा आपण दिलेले आहेत. मग गुन्हेगारी कायदा असेल, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा असेल. त्यानंतर महिला सबलीकरणाच्या योजना कोणत्या चालू आहेत भारतात, महाराष्ट्रात, महिलांच्या सबलीकरणाचे राष्ट्रीय धोरण काय आहे, राष्ट्रीय महिला आयोग काय आहे, महिला शासनाचे महिलाभिमुख धोरण कोणते आहे, शिक्षणाची निगडीत योजना काय आहे, महिला समाख्या काय आहे, महिलांच्या आरोग्याशी निगडीत योजना, आणि परत याच्यावर आपण वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो. त्याचनंतर 9वा जो चॅप्टर येतो तो येतोय बालक विकास आणि त्यांचे कायदे. मग त्याच्यात परत संकल्पना, तत्वे, म्हणजे आपण त्याला एक वैचारिक काय आहे बालविकास, बालकांचे हक्क काय, आंतरराष्ट्रीय संघटना कोणत्या, हक्कांच्या रक्षणासाठीचा जो राष्ट्रीय आयोग ते काय, 2014 राष्ट्राचे बालविकास धोरण काय, राज्य बाल आयोग, मग त्यानंतर बालविकासासंबंधीच्या समस्या काय आहेत, मग त्याच्यात बालमृत्यू असेल, कुपोषण असेल, बालमजुरी असेल, बालकांची परिस्थिती काय आहे भारतातली, हे या पद्धतीचं सगळं. त्यानंतर बालकांचे संरक्षण करणारे कायदे, मग त्याच्यात मग तुमचे कुमारवयीन कामगार प्रतिबंधक असेल, बालमजुरीचा लैंगिक अपराधांपासून संरक्षण असेल, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या, याच्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चं असेल. तर या पद्धतीने आपलं सगळं आहे. बालविकासाच्या शासकीय योजना, सुकन्या योजना, बेटी बचाव बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी खाते, बालविकासाच्या काही अजून महत्त्वाच्या योजना, आणि या सगळ्यांवर पुन्हा एकदा शेवटी वस्तुनिष्ठ प्रश्न, म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न विचारल्या जातात, त्याच पद्धतीने
या विभागावरचे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत अतिसंभाव्य म्हणू किंवा संभाव्य म्हणू किंवा आपण म्हणतो की एक आयडियल क्वेश्चन्स कसे असू शकतात, तर या पद्धतीने या वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना केलेली ते प्रत्येक विभागानंतर आपण दिलेले आहेत. जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं आपण त्यांना त्या माहितीला आपण तक्त्या स्वरूपात दिलेलं आहे, फ्लो चार्ट केलेले आहेत, त्याच पद्धतीने आपण पॉईंट्स दिलेले आहेत. तर या पद्धतीने आहे. त्यानंतर महत्त्वाचे जे याच्यात अजून ॲड होतात असे सब्जेक्ट म्हणजे गृहविज्ञान असेल, महिला व बालविकास असेल, नवजात व्यवस्था, शैशवावस्था, शैशवावस्थेतील धोके, काळजीपूर्व बाल्यावस्था, बालकांचे सामान्य रोग, बालकांसाठी लसीकरण कार्यक्रम, या पद्धतीने. तर या पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे मित्रांनो. तर निश्चितच या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास करा अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदासाठी. आणि जो 80 मार्काचा टोटल जो पोर्शन होतो आहे, सामान्य ज्ञान आणि बाकीचे पोषण ज्ञान आणि एकात्मिक बालविकास सेवा जे योजना व कायदे 40 मार्काला आहे, पोषण अभियान आणि संगणक ज्ञान असे 80, आणि सामान्य ज्ञानाचे जे इतर महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स आपण जास्त अभ्यास करत नाही, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, त्यांचा उहोप पण घेतलेला आहे. तर यामुळे हे टोटली 100 मार्कांचा जो तुमचा अभ्यास जो तुम्हाला अधिकारी बनवायला, पर्यवेक्षिका बनवायला महत्त्वाचा आहे, तो ह्या पुस्तकातून निश्चितच कव्हर होईल. तर निश्चितच या पुस्तकाचा अभ्यास करा आणि यश मिळवा. धन्यवाद.